हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ॲज युजल आमची सायकल झोपलेली आहे वाऱ्यानं आणि आता काढायची आमच्या बंगीची धार. तर ह्याला सोडूत आपण आणि दूध काढूत. तर काय दूध काढून झालेलं आहे कारण की हे पेतं जास्त, हिला गरज आहे जास्त. तर हिला परत नाही दूध, त्यामुळं आम्ही रोज काढत नाही, आज पहिल्यांदा काढत ते पण थोडंसं त्याच्या बाबा प्यायला लागलेलं आहे आता. तर काय सोडले पाणी पाजायला, अर्धे थोडे बांधलेले आहेत, थोडे बाहेर आहेत आणि पलीकडचे पण थोडं म्हशीला आणि गायला पाजलेलं आहे. बाकी तिन्हींना पाजायचं आहे, दोन्हींना पाजायचे. तर हिला पण सोडलं आहे. आणि मला सांगा कमेंट करून कोणाला माहीत असेल तर की ह्या गायला काय झालेलं आहे. आम्हाला वाटते शक्यतो ही चामखळी आहे जर्शनची, तर आम्हाला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हिचं पण होत आलेलं आहे. पलीकडे ड्रम मोकळे आहेत त्यामुळे सोडले नाहीत. एक आता थोडं मोठं चालू आहे आणि छोटा ड्रम आहे, त्यात पे येते, त्यामुळे एकाला सोडले. तर हा ड्रम भरला का एक सोडायचं. तर काय तिथे बघा तुम्हाला एक बी दिसत असेल, ते घुशीचं आहे, म्हणजे उंदरापेक्षा थोडासा साईजने मोठा प्राणी असतो, तर त्याने बी केलेला आहे. तिथे एक होतं ते बघा, ते आम्ही मोजलेलं आहे दगड टाकून. तर ह्याला पण मोजूया. फुलात असते. तर आणि हे पण जे माती काढलेली आहे त्या तिथं पण हे पण, तर ती पण तिथनंच घुशीने काढलेली आहे बाहेर. त्याच्यात थोडी दगड टाकूया. आणि काय ह्या दोन्हींना बाळ झालेला आहे, हिला पण आणि हिला पण. आणि ह्या दोन्ही दूध पण देत आहेत. तर आता हिला पण 9वा महिना आहे, गया पण 9 महिने 9 दिवसाच्या आसपास बाळ येतात. तर हिला पण 9वा महिना आहे, तर थोड्या दिवसात हे पण बाळ येणार. हिचं पण छोटंसं क्यूटचं बाळ येणार आहे आणि ही पण मग दूध द्यायला सुरुवात करणार. तर आता यायला दवाखान्यात घेऊन गाडी तिथं पार्क केली आणि आई गेल्या दवाखान्यात. तर डॉक्टर सांगते काय गोळ्या वगैरे देतील आणि मग आम्ही घरी. तर काय आता बघा आलो नारळ, गाडी पार्क केलेली आहे. मी एकटा आलेलो आहे गाडीवर आणि बघूयात कारण की नारळ खूप आहेत, तर काही पण पडू शकते आणि त्यासाठी घ्यायला आलेलो आहे. आणि बघा तिकडे पण भरपूर आहेत, या झाडाला पण खूप सारे नारळ आहेत इकडे पण, त्यामुळे पडलेले आहेत कुठं असणारच. मग बघूत, भेटलं तर भेटलं, नाहीतर मग जाऊया महागारी. खाली पण बघू ते एकदा. नाही इकडे नाही नारळ नाही आहे पडलेला. तर आता जाऊयात घरी. आणि आता घरी जाऊन आपल्याला जायचं आहे त्या तायाच्या घरी, म्हणजे आम्ही काल ज्या आजीच्या घरी गेलो त्या आजीच्या घरी डबल जायचं आहे. तर कालचा ब्लॉग मी केला नाही, म्हणजे परवा गेलतो आणि काल सकाळी मागे आलो. तर त्यांच्याकडे जायचं आहे आपल्याला. तर त्या तिघी रेडी होऊन बसलेले आहेत, मी पण फुल रेडी, म्हणजे मला काय बाकी जास्त काय करायचं नाही. तर जाऊया आता आणि त्यांच्या घरी जायचं. घरी वापस जायची आणि गाडी इथं आहे, थोडीशी गरम झालेली असेल. आणि इकडे बघा उन्हाळ्यात स्पेशल चणका आम्ही खाऊन टाकलेले आहेत. आणि हे बघा काही पातोड्या काय ते म्हणतात ह्याला, तर तांदळाचे केलेले आहेत वाळू वाटायच्या उन्हात. तर आपण पण आईला काय लावूया मग आईला, तर आपल्याला पण होईल. मम्मी होतं चक्कीत बघा, हात दण आहे, हात पण नाही, हात पीत नाही आहे, नाही. आणि बघा लाईट गेलेली आहे त्यामुळे थांबलेली आहे मम्मी बाहेर, नाहीतर आता चक्की चालू असती. ह्यात गहू आहे आणि अजून पण खूप इकडे दळण आलेले आहेत. हे जेव्हा मक्का आहे, या जेव्हा मक्का आहे, हे दळलं, हे बेतन दळलं, हे नाही दळलं आणि ह्यातलं धुतलं ह्यात आणि ते बघायला पाहिजे. हां हे पण दळलं आहे. तर लास्ट राहिलेलं आहे, ह्याच्यामुळं पूर्ण मम्मीला बसावं लागतं इथं. लाईट तर हे पण दळण होऊन जाईल, मम्मी पण घरी येईल. तर काय गुरांची सगळी काम करून आलेलं आहे आता. आणि इथं बघा मांजराची पिल्ली दूध प्यायसाठी किती भांडतायत आणि कशी पित आहेत. तर काही चहासाठी बोलवणं आलेलं आहे, तर चहा पिऊया मस्तपैकी. इथे चहा बिस्किट रेडी आहे, इथं पण आमचा पण मत चालू आहे, तर पिऊया आपण चहा. आणि काही आता जायचं आहे आत्याला सोडायला त्यांच्या घरी. तर आत्या आहेत मागच्या घरी, त्यांना घेऊन जायचं आहे, राऊंडी सोडून यायचं आहे. तर आपण चला जाऊया, ते अजून थोडं बसलेत बोलतायत. तर काय इथं पापड वगैरेचा स्टॉक आहे थोडासा राहिलेला मागच्या वर्षीचा, तर तो ठेवूया आपण वर. आणि ह्या वर्षी नवीन स्टॉक आपण करणार आहोत. तर फायनली आईला कन्व्हिन्स केलेला आहे, तर हे पण करायचं आहे आपण.
हे नाही करायचं आणि हे पण करायचं आहे. तर आता आई वेळेला ओढताना तर काय आलेलो आहे गाडी घेऊन आम्ही मी श्रेया आणि मी दोन्ही संस्कृती. तर आमचा प्लॅन आहे की वेदाला श्रेयाला सोडायचं. तर बघू चान्स भेटतो का नाही. श्रेया गेल्या तिकडे घरी आणि आत्या आहेत आत. तर श्रेयाच्या आधी लवकर आत्या आल्या तर आम्ही श्रेयाला सोडून जाणार आहे. वेद्या महाग बसलेलं आहे इथं आणि शंकू आहे मागं फिरते. तर आम्ही तिघं आलेलो आहे. तर बघू आत्या किती वेळ येतात का श्रेया लवकर येते. झालो आहे आता आम्ही आत्याच्या घरी आणि आत्या म्हणले की बसा येते म्हणून आम्ही चौघं पण आलेलो आहे. श्रेया वेदू संस्कृती आणि मी आणि आत्याला पण घेऊन आलेलो आहे. थोड्या वेळ फिरूया आणि ह्यांच्या घराच्या पुढे डोंगर पण आहे. तर डोंगर पण थोडंसं फिरून येऊया परत जाऊया महागारी. आणि असं बी सगळी काम झालेले आहेत. पाणी बाजून वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त दूध काढायचं बाकी आहे. दूध पण मम्मी पप्पा काढतील किंवा आई काढेल. परत नेला पण काका येतात त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. गाडी लागणार नाही आहे. पण लागली तर फोन येईल तर आपण लगेच मागायला जाऊया. पण थोडं फिरून येऊया आपण डोंगरावरनं. तर काय आमची स्मॉल ट्रॅकिंग सुरू झालेली आहे डोंगरावर. तर आम्ही चालू आहे डोंगरावर आणि ह्या तिघी पण चाललेल्या आहेत. तर आता बघा म्हणजे तसं पावसा नसल्यामुळे गवत नाही आहे पण कुठे कुठे आहे. तर आम्ही मस्तपैकी थोडं फिरून येतो. त्या लिंबा झाडात थोडं पुढे जाऊन येणार आहे महागारी कारण की आम्हाला महागारी पण जायचं आहे. तर काय आम्ही पोचलो आहे डोंगरावर. लय उंच गेलो नाही लिंबा झाडापर्यंत गेलो नाही कारण की आम्ही जरा काम केलं डोंगरावर. ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात. ते अजून म्हणजे अजून थोडं प्रोग्रेसमध्ये आहे. आमचं दुकान झालं आहे माझं वेळ श्रेयाचं. संस्कृती पण झाले श्रेयाचं थोडं राहिले. ते झालं की मी तो दाखवतो. आणि हा बघा किती काळा दगड आहे एकदम. हे तर आम्ही थोडा बसलो होतो आणि तिकडे बघा फुल ग्रीनरी झाडं बिडं जांभळ नारळाचे झाडं एकदम ग्रीनरी आहे. तिथे एकदम एक घर बी आहे एक दोन तिथे लावलेले आहेत. तो इथं एकदम गार वार येते. इथं बसलो आहे आम्ही मस्तपैकी. पुढे बघू शकतो किती ग्रीनरी आहे. आणि इथं सगळं पुढे डोंगर वाढलेले आहेत. कुठं कुठं थोडीशी गवतं आहेत. आणि ह्या ब्लॉगमध्ये यायचं आहे. आणि नाही बाकी डोंगर पूर्ण सुकलेला आहे. आता घरून पण फोन आलेला आहे म्हणतात की 5 मिनिटात या तानूला सोडायचं आहे तानूच्या माहेरी. तर तिकडे जायचं आहे थोड्या वेळात लगेचच. पण झालेला हे झालं का हां तर झालं आहे. आपण जाऊया खाली आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही काय केलं डोंगरावर मस्तपैकी. जर आता कोणी ती मोजवलं 1 मिनिट खाली जातो. तर गाईज बघा आम्ही हे केलेलं आहे डोंगरावरून. तर आम्ही तुम्हाला एक दाखवतो. तर बघा हे झाले श्रेया आणि बघून काय लागतं नाही तर सगळं कांडून जाईल. तर ही झाली एवढी मोठी 9 अक्षराची संस्कृती फुल मोठी आणि म्हणजे फुल असं लांब एकदम मोठं लांब आहे. आता माझी संस्कृती म्हणजे संस्कृती छोटा आहे पण एकाने स्टार्ट केले. माझं इथं अर्ध्या आणि मी दगड मोठं वापरले तर माझं नाव पण मोठं म्हणजे असं गॅप घेऊन फुल घी केले. संस्कृती एवढं छोटं करून पण फुल तिथं पण गेलेलं आहे. आणि हे माझं नाव एवढं आणि वेद असं ही 4 अक्षर सगळ्यात छोटं आम्ही लास्टला काढलेलं आहे. ही जागा भेटली इथं आम्हाला. तर हे केलेलं आहे आणि हे कोणी मोजवलं म्हणजे आता डोंगर तर आमचा नाही आहे. तर तसं सगळीजण इथे येणार कोण गुरव चरवणार शेळ्या चरवणार तर हे मोठून जाऊ शकतं किंवा बारकी पोरपणी तुळू शकतात. तर आम्ही ब्लॉग बनवला आहे. आता आमच्या लक्षात आलं की आम्ही डोंगरावर आलतो आत्याला सोडायला म्हणजे त्यांच्या घरी चालतो डोंगरात फिरायला आलतो आणि आम्ही असं नाव बिव केलेलं. तर आता मी थंबनेल पण इथलाच घेणार आहे मस्तपैकी. तर चला घरी बोलवले लय उशीर बी थांबून चालत नाही जाऊया फटाफट. तर काही आता आलो आहे खाली. तर फटाफट गाडी उचलूया आणि जाऊया घरी. लय उशीर केल्यावर मस्तपैकी सगळ्यांची फिल्डिंग सेट आहे चौघांची पण आणि सगळ्यात जास्त माझी कारण की मी सगळ्यांना घेऊन आलेलो आहे 5 जणांना म्हणजे मी धरून 5. तर फटाफट जाऊया. तर काय जस्ट गाडीवरनं उतरलेलं अजून गाडीवरनं उतरले सुद्धा नाहीत. तर बघू काय होत आहे. तर काहीच कोण काय बोललं नाही. तर तांदूळला पण सोडून यायचं आहे. ते तांदूळ आलेल्या आणि त्यात जाऊया आणि तांदूळ सोडूया तांदळाच्या माहेर. तर काय सायकल घेऊन आलो मी कढीपत्ता आणायला आणि ही इथं मधून आलेला आहे. तर आता जाऊया आपण 2 जण. कढीपत्ता मी याकडे देतो आणि सायकल चालवतो मी. तर जाऊया इथनं घेतलेला आहे मी थोडासा. आणि हे बघा सगळ्यांना कांड केलेला आहे. सगळ्यांना पाडून मस्तपैकी मागचा ब्रेक तोडलेला आहे तोडून टाकलेला आहे डायरेक्ट. मस्तपैकी खतरनाक काम केलेलं आहे श्रेयानं. तर आता जाऊया एका ब्रेकवरच मस्तपैकी. तर आमच्याकडे बॉल आहे. आमची बॅट गुंबलेली आहे म्हणजे आधी होती पण नवीन घरामुळे गुंबलेली आहे. तर आमच्याकडे फळ्या होत्या शिल्लक. तर ही मोठी फळी घेतलेली आहे बॅटच्या साईजची. आणि तर आमच्या इथं पकडण्यासाठी हँडलसाठी 2 ही घेतलेत. तर आणि खेळ पण आहेत नवीन घराच्या कामाचे खराब झालेले
हे खराब नाही ते चांगले आहेत पण काम झालं आहे त्यांचं. तर इथं फुल टाईट करूया ह्यांना आणि आपली बॅट तयार होते आणि थोडा वेळ खेळूया आपण. सगळ्याच बॉल तर म्हणजे आम्ही नाही बनवला, म्हणजे आम्ही बनवू पण शकत नाही. तर बॉल विकत आणलेला आहे. तर बॅट आम्ही केलेली आहे 2 खेळ मारून आणि हँडल पण केलेलं आहे त्याला. पण थोडी वेळ त्याच्या लिमिटच्या बाहेर आहे. पण आमच्या ठिकाणी थोडं हाय शरीराला पण थोडं अवघड होईल. पण मला सांगू आम्ही लिमिटमध्ये आहे. आणि एकदम प्लॅट एकदम मजबूत झालेलं आहे. प्लायवूड फुल एकदम मजबूत आहे आणि एकदम आम्ही मजबूत केलेला आहे. तर बघूया काय होतं आहे. गाईज एवढी मेहनत घेऊन एवढ्या फळ्या एका साईडच्या हुडकून एवढं खेळ ठोकून आईनं म्हणली की बॅट आहे ह्या पत्र्याच्या मध्ये. तर इथनं आम्ही काढले. इथे बघा इथं शेप आहे. इथनं काढलेली आहे बाहेर आणि फायनली बॅट भेटलेली आहे. आणि एका साईडची थोडीशी ही जाड आहे, नाहीतर मग लेंथला एकदम सेम आहेत. तर आता ह्या बॅटने खेळू काय करू. ते अजून एक आम्ही बॉल सुद्धा खेळू नाही. बॉल संपला जात आहे. आम्ही काय सुद्धा केलं नाही तोपर्यंत आणि सांगितलं बॅट आहे. तर गाईज बॉल गेला आहे जुन्या घराच्या छतावर आणि बॉल आहे तिथे आणि शिडी आहे जुन्या घराची या इथे. तर आता बॉल कसा काढायचा आहे हा प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे. तर वो काटकी बिटकी कशांत काढू. आणि गाईज आम्ही थोडंसं रेडी झालेलं आहे. मी कॅप घातलेला आहे, टी शर्ट घातलेला आहे आणि खाली ब्लॅक जीन्स घातलेली आहे. कारण की व्ह्यूज थोडासा मस्त आलेला आहे एकदम. इकडे पण म्हणजे इकडे थोडं कमी आहे आणि इकडे एकदम असं खजांचं आले. तर कॅमेरा थोडी दिसत आहे पण डोळ्याने एकदम सुंदर दिसत आले. थोडेसे आम्ही फोटो काढणार आहे. तर ह्या 2-3 काढू आणि थोडे त्या पॉईंटला काढू. इकडे अजून 1-2 काढूया थोडं ट्रायसाठी. आणि व्यू पण लगेच जाणार आहे. सूर्य तर पुरा डुबलेला आहे बघा. फक्त त्याची किरणं येत आहेत. त्यासाठी आपलं लवकर काढ लागणार आहे. अजून त्या रेडी होते त्यांची हेअरस्टाईल वगैरे काढायचं त्यांना वेळ लागणार आहे. तर बघू व्यू जाडी होते का नाही. त्यांना बोलू हाक मारतो. गायच्यात लय उशीर लावतात लय उशीर लावतात. मी जवळजवळ 5 मिनिटवर थांबलेलो आहे अजून येत नाही ते. आणि हां आले वेळेच्या वेळेला तर आले बघा. आणि हे व्ह्यू जाईल त्या दुखी व्यायला वाटतं. पंजांचा आवाज येतोय मला. नाही एकटं झाले तर मग हे जर 2-3 मिनिट फोटो काढून टाकू याचं. तर काय तुम्हाला ब्लॉगर लाईक करताना सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.